नमस्कार सर्वांचं स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये सर स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 22 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनुषंगाने आज शिवसेनेचे उमेदवार आपल्यासोबत आहेत। प्रचाराचा हा अंतिम टप्पा असून सगळ्या उमेदवारांची मतदारापर्यंत पोहोचण्याची गडबड चालू आहे। पण ह्या प्रभागामध्ये फिरत असताना विरोधकही आज एकमेकावर टीका भी करत आहेत। आपण आज आपल्यासोबत आहेत, त्यांचं काय विजन आहे आणि नागरिकांच्या काय अडचणी ह्या श्रीकृष्ण कॉलनीमध्ये त्यांना सांगितलं। आपण त्या जेव्हा तुम्ही ह्या प्रभागामध्ये श्रीकृष्ण कॉलनीमध्ये फिरता, लोकांची भेटीगाठी येता, एकंदरीत नागरिकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? समस्या अशा आहेत की रस्ता नाही आहे, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे। त्याच्यामुळं ही इथली आपले नागरिक आहेत ते त्रस्त आहेत। तर त्यांचा म्हणणं असं की आम्हाला काहीतरी नवीन बदल पाहिजे, तर आमच्या पॅनलला विजयी करून नवीन बदल काहीतरी घडवून देतील। पण विरोधकांना असं म्हटलं जातं की ह्या प्रभागामध्ये पाण्याची, लाईटची कुठेही काय अडचण नाही, प्रत्यक्षात तुम्ही जर बघितलं, सर्वे केलं तर तुम्हाला ते दिसेलच की काय परिस्थिती आता आम्ही प्रत्येक कॉलनीत फिरतोय तर खड्डे आहेत, सर्व काय रोड नाही, काही नाही। ही मोठी समस्या आहे। कुठल्याही कॉलनीत जा तुम्ही बघायला, आम्ही म्हणतो म्हणून नाही, पण प्रत्यक्षात आम्ही आता फिरतोय तर आम्हालाही ते दिसतंय। आपलं काय आव्हान असेल नागरिकांना? आमचं आव्हान असं की काय आव्हान असलं? विरोधकांना असं आव्हान असणार की हे ड्रेनेज, पाणी, लाईट जे काय ना ते आम्ही मुबलक प्रमाणात देण्याचा प्रयत्न करणार आणि ते देणारच। तसेच आपल्या दुसऱ्या युवा नेतृत्व त्यांच्याकडे बघितलं तर एक चर्चेचा विषय आहे त्यांच्या प्रभागामध्ये, एक आपण वकील पण आहात। तुम्ही या प्रभागामध्ये लहानाचं मोठं या भागामध्ये झाला, तुम्हाला इथली सगळ्या समस्या माहिती आहेत। एकंदरीत तुम्हाला नागरिकांच्या काय कसा प्रतिसाद आहे व त्यांच्या काय समस्या नागरिकांना सांगितल्या? एकदम चांगला प्रतिसाद नागरिकांचा भेटत आहे। गेले 10 ते 15 वर्षात जी कामं नाही झाली त्याबद्दल ही नागरिक आकर्षाने सांगत आहेत। नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे। आज आम्ही श्रीकृष्ण कॉलनी नंबर 2 मध्ये आहे। या कॉलनीतील रस्ता तुम्ही पाहू शकता, गेले 2 ते 3 महिने रस्ता खंदून ठेवला होता। नागरिक स्वतः सांगतात की या ठिकाणी 2-3 महिने रस्ता खंदून तसा सोडून दिला होता। साधा 2 व्हीलर जाण्यासाठी पण लोकांना अडचणी येत होत्या। त्यामुळे काळेवाडीकर एकदम त्रस्त झालेले आहेत या स्थानिक प्रतिनिधींबद्दल व त्यांचा पूर्ण मत असं आहे की आम्हाला नवीन चेहरा पाहिजे आणि ते नवीन चेहरा म्हणून आम्हाला सगळ्यांना आम्हाला वेलकम करत आहेत व आम्हाला सगळ्यांचा उत्साह ते वाढवत आहेत। तसंच आपण प्रभागामध्ये फिरत आहात, आता तुम्ही बी शेजारच्याच गल्लीमध्ये राहतात, आपल्याला इथल्या समस्या माहित आहेत, आपण इथं सोडवण्याचा प्रयत्न। नागरिकांनी तुम्हाला आज येताना काय तुम्हाला प्रतिसाद दिला, तुम्हाला नेमकं काय समस्या सांगितली? नागरिकांचा प्रतिसाद ह्या पॅनल्सकडेच आहे, अतिशय चांगला प्रतिसाद। कारण नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत। कितीतरी दिवस या वर्ष झाली निवडून आले, 2-2 टाइम निवडून आलेत, पण एकही रस्ता कुठंच चांगला नाही की नळाचे कलेक्शन नाहीत की ड्रेनेज लाईन साफ नाहीयेत, लाईटी नाहीयेत। तुम्ही आम्ही सांगताय म्हणून नाही, तुम्हाला सर्वे केलं तर प्रत्येक कॉलनीत आणि प्रत्येक रोडवर तुम्हाला त्रस्त असलेले नागरिक दिसतील। त्यांना एक नवीन चेहरा म्हणून शिवसेनेच्या पॅनलकडे त्यांची आशा आहे। ते चांगल्या आमचा प्रतिसाद करत आहेत, स्वागत करत आहेत आणि मी जनतेला एकच आव्हान करते, तुम्हाला जर काळेवाडीच्या विकासासाठी जर तुम्हाला नगरसेवक पाहिजे असतील तर फक्त शिवसेनेच्या पॅनललाच वोट करा। कारण शिवसेनेशिवाय काळेवाडीचा कायापालट होणार नाही, हे एवढं सत्य आहे। आणि बघितलं तर विरोधक असं म्हणतात की आम्ही निधी मंजूर केला, पण तो प्रशासनाच्या काळात ती विकास कामे झाली नाही, त्यावर काय सांगा? दादा, निधी मंजूर झाला हे झाला नाही आणि निधी मंजूर काम कसं करून घ्यायचं प्रशासनाकडनं? लोकांना त्रास होतोय। मी कुठल्या सत्तेवर पण नव्हते, तरी पण मी रस्त्यावर उतरून खड्ड्यात बसून प्रशासनाकडून कसे रस्ते करून घ्यायचे हे मला चांगलं माहित झालेलं आहे। निधीचा प्रश्नच नाहीये, कारण लोक कर भरतात, टॅक्स भरतात, त्यांना सुविधा ह्या मिळाल्याच पाहिजे। तर आपल्या संघांनी माजी नगरसेवक म्हणून आपण पद भूषवलेलं आहे। तुम्ही तुमच्या काळात तुम्ही पाण्याची टाकी असेल किंवा गार्डन डेव्हलपमेंट करण्याचं तुम्ही पहिल्यांदा आमच्याशी बोलताना सांगितलं, पण आता ह्या काळामध्ये कोणते कामं झालेली असं तुम्हाला वाटतं? मी कामं झालेली पण सांगणार। सर्वप्रथम या इथल्या भागातल्या नागरिकांना मी धन्यवाद देते, कारण हे रोड रस्ते बघून आम्हालाच वाईट वाटतं हिंडता फिरताना। तर खरं मी सांगते, आम्ही जर निवडून आलो आमचा पॅनल, तर ही अशी अवस्था राहणार नाही। 2007 मध्ये अपक्ष नागरिकांनी आम्हा विजय सुतार आणि विजया सुतार या दोन्ही दाम्पत्यांना आशीर्वाद देऊन अपक्ष म्हणून निवडून दिलं आणि त्या भागाचा जसा विकास केलाय आम्ही, शाळा असेल, गार्डन असेल, पाण्याची टाकी असेल, घाट असेल, रोड रस्ते असतील, अजून बरीचशी कामे केलेली आहेत।
तर इथला हा वॉर्ड आहे, हा आमच्यासाठी नवीनच झालेला आहे. म्हणून नागरिकांना सांगते, काम करणाऱ्या माणसाला निवडून द्या आणि कामाची संधी करणाऱ्याच माणसांचा विजयी करा. आमचा पॅनलला आशीर्वाद द्या, आशीर्वादाच्या रूपाने बहुमताने निवडून आणा आणि तुमची ही रखडलेली कामे जोराने जोर लावून आम्ही करू अशी ग्वाही देतो आणि इथेच थांबते.